लोकशाहीने दाखवलेल्या महानंदची महाराष्ट्रामध्ये चर्चा पाहायला मिळते। आता महानंदसाठी ठाकरे सरकारने जन आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिलाय। तर मंत्री छगन भुजबळांनी महानंदवरून सरकारला घरचा आहेर दिलाय। पाहूयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। लोकशाहीने दाखवलेल्या महानंदच्या बातमीची महाराष्ट्रात चर्चा। महानंदसाठी ठाकरे गटाचा जन आंदोलन छेडण्याचा इशारा। भुजबळांचाही महानंदवरून सरकारला घरचा आहेर। महाराष्ट्राची महानंद डेअरी गुजरातमधून चालवली जाणार असल्याची बातमी सर्वप्रथम लोकशाही मराठीने दाखवली। लोकशाही मराठीच्या या बातमीचं महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले। ठाकरे गटानं महानंद वाचवण्यासाठी जन आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय की अशा प्रकारे रोज महाराष्ट्रातून एक व्यवसाय खेचून उरवडून नेला जातोय गुजरातमध्ये आणि तोंडाला कुलूप लावून बसलेले आहेत। हे कसले या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत। महाराष्ट्रामध्ये हे धृतराष्ट्रांचं सरकार निर्माण झालंय। महानंद नेण्याचा प्रयत्न झाला अशा प्रकारे तर शिवसेना स्वस्थ बसणार नाही हे मी सांगतोय। महायुती सरकारमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री असलेल्या छगन भुजबळांनी तर सरकारला घरचा आहेर दिलाय। महानंद गुजरातमध्ये मुख्यालय असलेल्या संस्थेला चालवायला देणं घोषणावह नसल्याची टीका केली आहे। महानंद आणि सरकार यांनी ज्या पद्धतीने जे काम करायला पाहिजे होतं त्या कामामध्ये कुठेतरी त्रुटी निश्चितपणे झालेल्या आहे। महाराष्ट्राचं महानंद त्याचं म्हणजे महा हा शब्द जो आहे हा महाराष्ट्रासाठी वापरलेला, ते काम दुसरीकडे जावं काय हे मला तरी स्वतःला काही मनाला पटत नाही। भाजपनं कोणताही प्रकल्प गुजरातमध्ये जाणार नसल्याचा दावा केलाय। महानंद डेअरीवर मोठं राजकारण आणि परत एकदा गुजरातला पळवला ना, तो पानबुडीचा प्रकल्प गुजरातला गेलाय नाही महानंदाच्या बाबतीमध्ये अशी काही चर्चा आहे। लोकशाही मराठीनं महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या महानंदचं व्यवस्थापन परप्रांतातल्या एका कंपनीच्या हाती जाणार असल्याचा मुद्दा उपस्थित केला। विरोधकांनी महानंद वाचवण्यासाठी आंदोलन उभारण्याची तयारी केली आहे। एनडीडीबी व्यवस्थापनाच्या ताब्यात महानंद देण्याऐवजी महानंद वाचवण्यासाठी सरकार काही पावलं उचलणार का असा सवाल विचारला जातोय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।